दहावीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवाल ना तेवढे मार्क तुम्हाला निश्चित मिळू शकतात, याची मला खात्री आहे। याचं कारण असं आहे की मी ज्यावेळेस 10वीला गेलो त्यावेळेस मला 43% मार्क होते, 43%। आणि 10वीची परीक्षा ज्यावेळेस मी उत्तीर्ण झालो त्यावेळेस मला 80% मार्क मिळाले होते। म्हणजे 37% मार्क माझे या एक वर्षामध्ये वाढले होते। तर हे माझे मार्क कसे वाढले ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्यावेळेस आम्ही 10वीला गेलो त्यावेळेस मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे 43% मार्क मिळालेले होते। मी काही फार हुशार विद्यार्थी नव्हतो, म्हणजे हुशार नव्हतो, 43% म्हणजे काही हुशारीचं लक्षण नाहीये, सामान्य कॉमन विद्यार्थी होतो। आणि अशाच अनेक कॉमन विद्यार्थ्यांना या 10वीच्या वार्षिक परीक्षेत त्यांनी जेवढे ठरवले तेवढे 90% पासून तर 98% पर्यंत मार्क मिळालेले आहेत। गेल्या 10 वर्षांपासून 10वीच्या विद्यार्थ्यांना वेलकम 10वी या कार्यक्रमाच्या द्वारे मी अभ्यास कसा करावा, मनाची मदत कशी घ्यावी आणि 10वीच्या वार्षिक परीक्षेत मार्क्स कसे वाढवावेत याचं टेक्निक शिकवत असतो। हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, तुम्ही देखील तो लाभ घ्यावा यासाठी आजचा हा व्हिडिओ। तर ज्यावेळेस आम्ही 10वीला गेलो त्यावेळेस आमच्याकडे एक शिक्षक आले आणि त्या सरांनी आम्हाला सांगितलं की जर मनाचं सामर्थ्य याचा उपयोग केला तर तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे मार्क मिळू शकतात। त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी टार्गेट ठेवायला सांगितलं। सुरुवातीला मला ज्यावेळेस 43% मार्क होते तर मी जास्तीत जास्त 50-55% टार्गेट केलं। त्या पहिली जी परीक्षा आली ती त्याच्यामध्ये मला जो 50% मार्क मिळाले। त्यानंतर पुढच्या परीक्षेमध्ये मी आणखी 10% टार्गेट हे केलं, त्यावेळेस मला 60% मार्क, एकूण 60% मार्क मिळाले। त्यानंतरच्या परीक्षेमध्ये 70% मार्क मिळाले आणि वार्षिक परीक्षेमध्ये मी ठरवल्याप्रमाणे 85%चं मी टार्गेट केलं होतं, परंतु मला 80% मार्क मिळाले। म्हणजे आपण जेवढे ठरवतो तेवढे मार्क आपल्याला निश्चित मिळू शकतात। त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जेवढे मार्क पाहिजे आहेत त्याची मार्कशीट जी आहे ती आपण आजच बनवायची। म्हणजे समजा तुम्हाला जर 90% मार्क मिळवायचे असतील आणि तुमचे जर 6 विषय असतील तर तुम्हाला 600 पैकी 540 मार्क मिळणं आवश्यक आहे। आणि मग गणितामध्ये 100 पैकी 100, विज्ञानामध्ये 100 पैकी 100, मराठीमध्ये 100 पैकी 90, हिंदीमध्ये 100 पैकी 90, इंग्रजीमध्ये 100 पैकी 90, अशा पद्धतीने पूर्ण जी मार्कशीट आहे ती तयार करायची। सगळे 6चे 6 विषय, प्रत्येक विषयाला 100 पैकी किती मार्क मिळालेले आहेत ते तुम्ही त्यात लिहायचं। आणि आपलं जे मन आहे त्याला हे पुन्हा पुन्हा सांगायचं की 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 90% मार्क मिळालेले आहेत। लक्षात घ्या, ही जी सूचना आहे ही नेहमी वर्तमान काळातच द्यायची। 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 90% मार्क मिळालेले आहे, मला गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहे, मला विज्ञानमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले आहे, मला मराठीमध्ये 100 पैकी 90 मार्क मिळाले आहे, मला हिंदीमध्ये 100 पैकी 90 मार्क मिळाले, मला इंग्रजीमध्ये 100 पैकी 90 मार्क मिळाले आहे, मला सोशल सायन्समध्ये 100 पैकी 95 मार्क मिळाले आहेत। अशा पद्धतीने 600 पैकी 540 मार्क मला मिळाले आहेत। 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 90% मार्क मिळालेले आहेत अशी सूचना द्यायची। आणि ही जी सूचना हिचं रिपिटेशन करायचं, हिचं रिपिटेशन आपण झोपताना करू शकतो, उठल्यानंतर करू शकतो। त्याचप्रमाणे गुणपत्रिका, ज्याला मार्कशीट म्हणता येईल, ते तयार केलं। मी माझं नाव लिहिलं, मी विजय गोळे सर, मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% मार्क मिळाले आहेत, मला 600 पैकी 540 मार्क मिळाले, अशी गुणपत्रिका तयार करायची। आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो त्या ठिकाणी ती आपल्या सतत नजरेसमोर राहील अशा पद्धतीने ती गुणपत्रिका लिहायची। दुसरी जी आहे, शक्यतो 5 गुणपत्रिका तुम्ही तुमच्या हाताने बनवा। त्यातली पहिली जी आहे तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता त्या ठिकाणी लावा, दुसरी जी आहे ती घरातून बाहेर जाताना त्या ठिकाणी लावा, तिसरी आहे ती बाहेरून आतमध्ये येताना तुमची नजर जाईल अशी लावा, आणखी एक गुणपत्रिका आरशाच्या जवळ लावा। आरशाच्या जवळ जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस ही गुणपत्रिका पूर्णपणे वाचा आणि 10वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये मला 90% मार्क मिळाले आहे याचा अनुभव घ्या। प्रत्येक वेळी तुम्हाला 90% मार्क मिळाल्यावर कसं वाटेल, तुमचे शिक्षक काय म्हणतील, तुमचे मित्र काय म्हणतील, तुमच्या घरच्यांना त्याचा काय आनंद होईल, हे सगळं अनुभवा।
रात्री झोपताना सुद्धा मला 10वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये 90% मार्क मिळालेले आहेत असा विचार करतच झोपा. झोपताना शक्यतो डोळ्यासमोर एक स्क्रीन आणा आणि त्या स्क्रीनवर तुमचंच चित्र तुम्ही पहा, तुम्हीच त्याचे हिरो आहे आणि तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% मार्क मिळाले आहे. शाळेचे शिक्षक तुमचं कौतुक करत आहेत, आईवडील तुमचं कौतुक करत आहेत, तुम्हाला पेढा भरवत आहेत, तुमचे मित्र मैत्रिणी भाऊ बहीण यांना सगळ्यांना आनंद झालेला आहे. याचं चित्र पाहत पाहत झोपा. सकाळी उठल्यानंतर पहिले 5 मिनिटं हाच विचार करा, 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 90% मार्क मिळाले आणि प्रत्येक विषयात किती मार्क मिळाले ते तुम्ही हे करा. पहिले 21 दिवस तर तुम्ही हा विचार दिवसातून 10, 20, 40 वेळा जेवढे जमेल तेवढेच करा. त्याचप्रमाणे तो लिहून देखील काढा. जेवढं शक्य होईल तेवढं लिहून काढलं तर हा विचार तुमच्या अंतर्मनापर्यंत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, 21 दिवस तुम्ही ज्यावेळेस हा विचार विदाऊट फेल करा त्यावेळेस एक क्षण असा येईल की तुमच्या अंतर्मनापर्यंत हा विचार जाईल आणि एकदा अंतर्मनाला तो विचार गेला की तुम्हाला बाकी मग काहीही करायची गरज नाही. तुमचं मनच तुम्हाला मदत करतं आणि हे मार्क कसे मिळवायचं त्याचं मार्गदर्शन तुम्हाला ते करतं. तर अशा पद्धतीने सरांनी आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही आमचं टार्गेट ठरवलं आणि त्या पद्धतीने आम्ही ते म्हणायला लागलो, करायला लागलो. घरामध्ये आम्ही ते मार्कशीट बनवलं. सुरुवातीला थोडं जे कोणी लोक यायचे त्यांना आमचे लहान भाऊ सांगायचे की आमच्या दादाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% मार्क मिळणार आहे. लोक म्हणायचे असं चिठ्ठ्या लिहून किंवा असं करून कुठे मिळतात का, परंतु प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. आम्हाला मिळालेले आहेत त्यामुळे आम्हाला त्याची खात्री आहे का ते मिळतात. लोकांना माहीत नसतं तरी ते उगाचच म्हणतात अशाने कुठे मार्क मिळतात का. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्यांनी 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत ते लोक असं कधीच मानणार नाही, ते विद्यार्थी असं कधीच मानणार नाही. कारण हे टेक्निक जे आहे ज्यांनी वापरलं आहे तोच त्याचं हे सांगू शकतो. मी ते वापरलेलं आहे, माझे 37% मार्क वाढले. म्हणूनच मी तुम्हाला एवढं खात्रीशीर सांगतो की 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुमचे देखील मार्क वाढू शकते. मग आम्ही काय केलं, आमचं जे पुस्तकाचं कव्हर होतं त्या कव्हरवर देखील लिहिलं गणित या विषयात मध्ये मला 100पैकी 100 मार्क मिळाले, इंग्रजीमध्ये मला 100पैकी 90 मार्क मिळाले, समाजशास्त्रात मला 100पैकी 95 मार्क मिळाले. असं प्रत्येक विषयावर दोन्ही बाजूंनी पुस्तकाच्या लिहिलं. पुस्तक उघडल्याबरोबर पहिला विचारतो की गणितात मला 100पैकी 100 मार्क मिळाले, इंग्रजीत मला 100पैकी 95 मार्क मिळाले. असा विचार सतत 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 डोळ्यातच राहायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या मित्रांचा पण जे तुमचे जवळचे मित्र आहेत त्यांना देखील तुम्ही सांगा, त्यांना देखील तुमच्या याच्यामध्ये सहभागी करून घ्या. 10वीच्या वार्षिक परीक्षेत किंवा कुठल्याही परीक्षेत जर तुम्ही अभ्यासाचं एक्सचेंज केलं, तुम्हाला जे येतं ते दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याकडून त्याचं समजून घेतलं तर ते तुमच्या अधिक लक्षात राहतं आणि परीक्षेमध्ये तुम्ही ते अधिक चांगल्या पद्धतीने लिहू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये तुम्हाला फार काही करावं लागत नाही. शिक्षकांनी जो अभ्यास दिलेला असतो तो इतका सोपा आणि तुमचा आता 9वी पर्यंत झालेलाच अभ्यास त्यात फक्त थोडीशी भर असते तो असतो, तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय समजलेलं आहे ते तुम्हाला त्या भाषेत तुमच्या भाषेमध्ये वार्षिक परीक्षेच्या पेपरमध्ये लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वीची वार्षिक परीक्षा ही फक्त वाचायची परीक्षा नाही, ही फक्त पाठ करायची परीक्षा नाही, तर ही लिहायची परीक्षा आहे. तुम्ही वर्षभर काय शिकलेले आहे ते तुम्हाला या 3 तासामध्ये लिहायचं आहे, या पेपरमध्ये लिहायचं. त्यामुळे वाचण्याबरोबर पाठ करण्याबरोबर लिखाणाची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही जेवढं लिहाल, जेवढं जास्त लिहाल तेवढं तुम्हाला ते सोपं जाणार आहे. तुमचा लिखाणाचा स्पीड वाढेल आणि तुम्ही सगळेच्या सगळे प्रश्न कव्हर करू शकाल. याची प्रॅक्टिस करण्याचा भरपूर संधी तुमच्या हातात आहे. आजपासून जवळजवळ 100 ते त्याच्यापेक्षा जास्त दिवस तुमच्या हातात आहे आणि तुम्ही जर आजपासून संकल्प केला, पुढचे 21 दिवस तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहे त्याचा संकल्प केला, विदाऊट फेल जर केला तर तुम्हाला तेवढे मार्क निश्चित मिळणार आहेत. आणि अभ्यास करण्यासाठी 100 दिवस तुमच्या हातात आहे. या 100 दिवसात तुम्ही नियमितपणे दररोज फक्त 2.5 तास अभ्यास केला, शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त, क्लासच्या अभ्यासाव्यतिरिक्त जर 2.5 तास अभ्यास केला तर तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही आज जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क निश्चित मिळणार आहे. याची मला 1001% खात्री आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हा प्रयोग कराल, त्याच्यामध्ये सहभागी व्हाल, त्यावेळेस तुम्ही लिहा की सर यस आय एम डुईंग, मी करणार आहे आणि मला 90% मार्क मिळणार. 90% मार्क एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, माझा हा अनुभव आहे, आज हजारो विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. त्यांनी जेवढं ठरवलं तेवढे मार्क त्यांना मिळालेले आहे आणि हे जे टेक्निक आहे
हे पाहण्यासाठी हे कसं करायचं याच्यासाठी विजय गोळेकर हे चॅनल सबस्क्राईब करा. याच्यावर अनेक व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत, त्याचा तुम्हाला निश्चितच उपयोग होऊ शकेल. तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा, तो लक्षात कसा ठेवायचा याचं टेक्निक समजेल आणि ते तुम्ही अंमलात आणलं तर तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल, तुम्ही तो इतरांना शेअर करा, इतरांना सांगा आणि सगळे मिळून 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ते निश्चित मिळतील. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक.